नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय पाहिलं आणि कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व पाहिले. काल ज्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊन लगेच पुढे जातोय. कर्मचारी व्यवस्थापन ही एक घटनात्मक रचना आहे. त्या योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य केले जाते. ही उत्कृष्ट आकर्षक कार्यशक्ती आकर्षित करते. भरती करणे, निवड करणे, कार्यात जबाबदारी घेणे, मूल्यांकन करणे, मोबदला देणे आणि विकसित करणे आणि टिकवून ठेवण्याची जबाबदारी. थोडक्यात कर्मचारी व्यवस्थापन ही एक व्यवसाय संघटनेची एक खूप मोठी संपत्ती असते. त्यामुळं कर्मचारी भरती करत असताना त्यांच्या बुद्धीचा कौशल्याचा वापर सर्वोत्तम कसा करून घेता येईल याच्यावर भर दिला जातो. म्हणजे कर्मचारी भरती करत असताना त्या कर्मचाऱ्याची भरती करून घेणं, ती भरती केल्यानंतर त्यांच्या बुद्धीच्या आणि कौशल्याचा कसा वापर करून घेता येईल याचा विचार करायचा. त्याचबरोबर त्यांच्या कार्यशक्तीचा सर्वोत्तम वापर करण्यावर भर देऊन त्यांना टिकवून ठेवणे आणि त्यांना प्रशिक्षण देऊन नवनवीन गोष्टी शिकवणे, या गोष्टींच्या विविध या कार्यक्रमाचे आयोजन करणे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. आणि हे कार्य कशामुळं शक्य होतं? कर्मचारी व्यवस्थापनामुळं. संस्थेच्या सुरुवातीपासूनच्या काळापासून कर्मचारी व्यवस्थापनाची गरज ही सतत लागत असते. कारण संघटनेमध्ये पदोन्नती, बदली, व्यवसाय विस्तार, निवृत्ती, राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणामुळं पदं रिक्त होत असतात. आणि रिक्त झालेली पदं जी आहेत ती कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. योग्य कारणासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. आणि हे कर्मचारी व्यवस्थापनाने शक्य होतं. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण उत्कृष्ट कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची संपत्ती असते. त्यामुळं अतिशय बुद्धिमत्ता असलेली आणि त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा कौशल्याचा वापर करून कशा पद्धतीने आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो याच्यावर भर दिला जातो. त्यांना टिकवून ठेवलं जातं, त्यांना प्रशिक्षणाने तयार करणं आणि त्याचबरोबर व्यवसाय संघटनेचा फायदा करून घेणं. त्यामुळं कर्मचारी भरती सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण व्यवसाय संघटनेमध्ये सतत कर्मचाऱ्यांची गरज असते. त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली असेल, व्यवसायाचा विस्तार झाला असेल, एखाद्या कर्मचाऱ्याची निवृत्ती झाली असेल, त्यांनी राजीनामा दिला असेल, त्याला काही कारणास्तव कामावरनं काढून टाकलं असेल, त्याचा मृत्यू झाला असेल, त्याचा अपघात झाला असेल, अशा अनेक कारणामुळं कर्मचारी भरती ही सतत चालू असते. कर्मचारी व्यवस्थापनाच्या आपण व्याख्या पाहिल्या होत्या. थिओ हायमन यांनी व्याख्या केलेली आहे. खूप छान व्याख्या त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितलेली आहे. कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापकाची म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन हे त्या पदावर त्या व्यवस्थापकाची भरती करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्या व्यवस्थापकाची भरती केली जाते, भरतीतून त्यांची निवड केली जाते आणि प्रशिक्षण देऊन त्यांना कामावर रुजू केलं जातं आणि त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पगार दिला जातो. ही जी कार्य आहेत ही कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. लुथर गुलिक यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांचं म्हणणं खूप छान आहे. ते त्यांनी खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणं म्हणजे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करणं, त्यांनी कामावर रुजू झाल्यानंतर नवीन पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं जेणेकरून ते काम करू शकतील आणि त्या परिस्थितीत त्यांना टिकवून ठेवणं हे पूर्णपणे कर्मचारी कार्याशी निगडित आहे. बेंजामिन यांनी सांगितलेलं आहे कर्मचारी व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कामासाठी योग्य कर्मचारी ओळखणं, त्यांची पारख करणं, त्यांना योग्य कामावर रुजू करणं, त्यांचं मूल्यांकन करणं आणि त्यांना कामामध्ये काम करण्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्यांना मार्गदर्शन करणं, या सर्व कार्यामध्ये गुंतलेले असते. त्याला कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतात. एकंदरीतच या तीन व्याख्यावरून आपल्याला असं म्हणता येईल कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती करणं, निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पगार देणं, त्यांना टिकवून ठेवणं, त्यांना प्रशिक्षण देऊन कामावर रुजू करणं, त्यांच्या बुद्धीचा कौशल्याचा वापर करणं आणि त्यांना कामाच्या ठिकाणी
अनुकूल अशी अनुकूल आणि अशी परिस्थिती निर्माण करून त्यांना टिकवून ठेवून जर त्यांना काम करण्यामध्ये काही अडथळे किंवा अडचणी आल्या तर त्यांना मार्गदर्शन करणं, या सर्व कामात गुंतलेली असते त्याला कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतात. यानंतर आपण पुढचा भाग पाहिला होता आणि तो म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व. पहिलं पाहिलं होतं आपण प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण या सगळ्या कार्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कर्मचारी नसेल तर नियोजन आपण करू शकत नाही, संघटन करू शकत नाही, त्या काम कसं करायचं यासाठी निर्देशनही करू शकत नाही आणि केलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य आहे, याच्याशिवाय व्यवस्थापन करता येत नाही. याच्यामध्ये नियोजन असेल, संघटन असेल, निर्देशन असेल आणि नियंत्रण असेल, अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे. सक्षम कर्मचारी कार्यशक्ती उत्पादक, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यामध्ये प्रभावी काम करू शकते. तसेच कार्याचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून असतो. दुसरं महत्त्व आहे मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनाचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. भरती असेल, निवड असेल, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. कामाचा अतिरेक टाळला जातो. मानवी संसाधनाच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो. म्हणजे मानवी संसाधनाचा प्रभावी वापर कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधन म्हणजे मानवाची कार्यशक्ती जी आहे त्या कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणं, भरतीतून त्यांची निवड करणं, त्यांना योग्य पदावर त्यांची नियुक्ती करणं, त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पगार देणं, शिक्षणासाठी नवीन गोष्टींसाठी त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांचा विकास करणं आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेऊन त्यांना कामाचा अतिरेक होईल अशा गोष्टी टाळणं. मानवी संसाधनाच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो. तिसरा आहे सहसंबंध निर्माण होतात. या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समाजासाठी अतिशय आवश्यक असते. सहसंबंध निर्माण होतात म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये जितके स्तर असतात, वरिष्ठ स्तर असतील, मध्यम स्तर असतील आणि कनिष्ठ स्तर असतील, या सर्व स्तरांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी व संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळं याच्यामध्ये वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर यांच्यामध्ये सहसंबंध निर्माण होतो. त्यानंतर चौथं आपण पाहिलं होतं मानवी संसाधनांचा विकास. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची खूप मोठी मालमत्ता असते. त्यामुळे संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि विकसित करते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे सुनिश्चित होते. म्हणजे मानवी संसाधनाचा विकास याच्यामध्ये कुशल आणि अनुभवी कर्मचारी व्यवसाय संघटनेची संपत्ती असते. त्यामुळं संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी संघटनात्मक म्हणजे एकत्र येऊन काम करण्याची संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन मदत करते. हे कर्मचारी व्यवस्थापन उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि विकास करते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुलभ करण्यासाठी हे सुनिश्चित केलेले असतात. पुढचा आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धती यांचा प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढवण्यास येते. याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादक यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यास
याचा उपयोग होतो. आता प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकतात. भांडवल, साहित्य आणि कामाची पद्धती याचा प्रभावी वापर कसा करता येईल हे कर्मचारी व्यवस्थापनामुळे कळते. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढते, त्यांना मदत होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा सुधारतो, उत्पादकतेचा दर्जा सुधारतो आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की व्यवसाय संघटनेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यास याचा चांगला उपयोग होतो. त्यानंतर 6वा आहे कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले पाहिजेत. योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांमधून कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारणे शक्य होते. आता कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणातून विकास कार्यक्रम राबवले जातात आणि त्यामुळं योग्य व्यक्तीची निवड करून त्या चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमातून कर्मचारीची कामगिरी सुधारते, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात कारण योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर आपण 7वं पाहतोय दीर्घकालीन परिणाम. पात्र, कार्यक्षम, कुशल कर्मचारी ही नेहमीच व्यवसाय संघटनेची संपत्ती असते. कर्मचाऱ्याची योग्य निवड आणि संघटनेच्या यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच या संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झालेले दिसून येतात. म्हणजे योग्य कर्मचारी व्यवस्थापनामुळे काय होते तर योग्य कर्मचारी व्यवस्थापनामुळे म्हणजे थोडक्यात काय की पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची संपत्ती असते. अशी पात्र, कार्यक्षम व कुशल जी संपत्ती कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला म्हणजे योग्य निवड केल्यामुळं ती योग्य निवडीचा फायदा काय होतं तर संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जातात. साहजिकच याचा संघटनेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात आणि ह्याचे झालेले निदर्शनास येते. त्यानंतर 8वा आहे आवश्यक योगदान. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना विकासातून संघटनेकडे वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्याची निवड त्याच्या क्षमतेवर अवलंबून राहते जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने पूर्णपणे पेलू शकते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यकालीन भूमिकेबद्दल योगदान विचारात घेतले जाते. म्हणजे आवश्यक योगदान इथं काय आहे तर कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन अतिशय आहे. संभाव्य कर्मचारी व्यवस्थापनामुळे किंवा संभाव्य कर्मचारी निवड केल्यामुळं त्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. थोडक्यात जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने सर्वसाधारणपणे पेलू शकेल. म्हणून कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकाबद्दल योगदान अतिशय महत्त्वाचे असते. आवश्यक योगदान कर्मचाऱ्यांची निवड करत असताना किंवा कर्मचाऱ्याची भरती करत असताना त्यांना भविष्यातील गोष्टीचा आढावा घेतला जातो, भविष्यातील गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. त्यामुळं भविष्यातील कामकाजामध्ये कर्मचाऱ्याची भूमिका आणि त्याचं योगदान कसं असेल हे त्यांना स्पष्ट केल्यामुळं त्या गोष्टी त्यांना सहज करता येतात, त्या स्पष्ट होतात. कामाचे समाधान कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मनोबल वाढवितो. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम योग्य मोबदला आणि नोकरीची श्वासती ह्या गोष्टी कार्य समाधानासाठी महत्त्वाच्या आहेत. आता कामाचे समाधान किंवा कार्याचे समाधान कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे दिल्यामुळे कर्मचारी प्रेरित होतात, त्यांना कामाचं समाधान मिळतं, ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात कारण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांना दिल्यामुळं कर्मचारी समाधानी होतो व त्याचे मनोबल वाढते. म्हणजे कामाचे समाधान म्हणून जर कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला तर कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान वाटते, त्याच्यामुळं तो प्रेरित होतो आणि तो प्रेरित झाल्यानंतर
तो प्रेरित होतो आणि त्याला कार्याचं समाधान मिळते, मनोबल वाढते आणि प्रशिक्षण व विकास कार्यक्रमामुळे योग्य मोबदला आणि योग्य नोकरीची संधी या गोष्टी मात्र समजण्यासाठी ह्या गोष्टी कार्य समाधानासाठी महत्त्वाच्या असतात. म्हणजेच काय की कर्मचाऱ्यांना समाधान मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाचा योग्य मोबदला देणे गरजेचं असतं. असं जर केलं तर कर्मचारी समाधानी राहील, त्याला त्याच्या योग्य कामाचा मोबदला सहज मिळेल. त्यानंतर पुढचं 10वं आहे शेवटचं, सुसंवाद साधणे. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीची भरती केली जाते, योग्य निवड केली जाते, तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती केली जाते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. त्यामुळं संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. आता सुसंवाद प्रस्थापित करणं याचा अर्थ असा आहे की कर्मचारी व्यवस्थापनाला प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीची भरती केली जाते. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या गुणवत्तेच्या आधारे कर्मचाऱ्यांची भरती केलेली जाते, भरती किंवा निवड केली जाते. मग त्यामुळं काय होतं की त्याच्या कामगिरीमध्ये मूल्यांकन करून पदोन्नती केली जाते. आता कर्मचाऱ्यांना जेव्हा कामावर भरती केलं जातं त्यावेळेला तो कर्मचारी जो आहे त्याची निवड केली जाते, पण त्याच्या निवड केल्यानंतर तो प्रत्यक्षात काम करत असताना त्याच्या कामाचं मूल्यांकन केलं जातं. यासाठी योग्य ते निकष तयार केले जातात. त्याच्या कामाचं मूल्यांकन करत असताना योग्य ते निकष तयार केले जातात. ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. म्हणजे थोडक्यात काय की कर्मचाऱ्यांना जर पगार वाढवून दिला किंवा पदोन्नती दिली किंवा त्यांची निवड केली तर कर्मचाऱ्यांना हे अगोदरच सांगितलं जातं की पदोन्नती कधी आहे, कर्मचाऱ्याची निवड कधी आहे, कर्मचाऱ्याचा पगार कधी वाढणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने जास्त सेल केला तर त्याला त्याचे पर्सेंटेज जास्त मिळतील किंवा त्याचा पगार वाढेल. मग ह्या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांना अगोदरच कळलेल्या असतात की व्यवसाय संघटनेमध्ये आपण काम करत असताना आपल्याला पदोन्नती मिळेल का, कशी मिळेल, आणि पदोन्नती जर मिळत असेल तर ती पदोन्नती का दिलेली आहे या गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या असतात. ती पदोन्नती दिलेल्या गोष्टी क्लिअर केल्यामुळं कर्मचाऱ्यांना काय होतं, अगोदरच कळतं की पदोन्नती कधी मिळणार आहे, पगार कधी मिळणार आहे, बोनस कधी मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टीचे निकष तयार केलेले असतात आणि हे निकष तयार करून कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याची भरती करतेवेळी सांगितलेले असतात. त्या सांगितल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होतो आणि कर्मचारी वादविवाद करत नाही. एखाद्याला प्रमोशन दिलं, त्याचा पगार वाढला तर ते प्रमोशन आणि पगार का वाढलेला आहे या गोष्टी कर्मचारी भरती करत असतानाच त्यांना सांगितलेल्या असतात. त्यामुळे सुसंवाद टिकून राहण्यास मदत होते. आता हे झालं कर्मचारी व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व. आता यानंतर आपण काय पाहणार आहोत, निर्देशन म्हणजे काय. पण आता जे आपण पाहिलं कर्मचारी आणि कर्मचारी व्यवस्थापन, कालच्या लेक्चरला सुद्धा मी कर्मचारी आणि कर्मचारी व्यवस्थापन सुरू केलं होतं. त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आज आपण हे संपवले. पण मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लेक्चर ऐकता, लेक्चर पाहता तर तुम्हाला Google Meet जॉईन करणं बंधनकारक आहे. कारण ज्या गोष्टी लेक्चरमध्ये क्लिअर झालेल्या नाहीत, समजल्या नाहीत, त्या गोष्टी आपण इथं Google Meetवर घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी Google Meetला उपस्थित राहणं अनिवार्य आहे. यानंतरचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे निर्देशन. तो आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. आज आपण थांबूया. धन्यवाद.